पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। तेथ सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू हा भावभेद विचित्रू कल्पू कैचा। म्हणाले जो सत्पुरुष आहे, जो योगी आहे, जो ईश्वराशी जोडला गेलेला आहे, त्याच्या ठिकाणी भेदभाव, वेगळेपण, विचित्र, वैविध्य, विविधता, वेगळेपणा त्याच्या ठिकाणी राहतच नाही। कल्पू कैचा, कशी कल्पना करू। शब्द किती छान वापरलाय बघा। जो योगी झाला त्याच्या ठिकाणी कल्पना शिल्लक राहिली का? राहिलीच नाही। त्यामुळे त्याच्या ठिकाणी कल्पना करायला हा जवळचा हा लांबचा हे शिल्लक नाही। मग त्याला शत्रू आणि मित्र कसा समजावा? तो त्याची वगळनिगळ करतच नाही। मग तो काय करतो? तिथे तुम्हाला कर्मयोग लावायला लागतो। कारण तो काय करतो? मग त्याला जर कोणी उरलाच नाही शत्रू, तर मग तो त्याला मारेल कशा करता? त्याला जर कोणी शत्रूच नाही तर तो त्याच्याबरोबर दोन हात करेल कशा करता? कंस जर कृष्णाचा शत्रूच नाही तर कृष्णाने त्याचा वधच कशा करता करावा? प्रश्नच येत नाही। मग हे सगळं चरित्रामध्ये का घडतं? जे घडतं ते एवढ्याच करता घडतं की ज्याच्यामध्ये समाजाचं कल्याण, व्यष्टीचं कल्याण नाही महत्त्वाचं, समष्टीचं कल्याण महत्त्वाचं। समष्टीच्या कल्याणाकरता व्यष्टी म्हणजे व्यक्ती ही गौण धरून समाजाच्या हिताचा विचार करते। आता रोज लोक ओरडतात की या मोदी जी ने, हमारे पंतप्रधान मोदी जी, उन्होंने क्यों चुप्पी ली है। अरे काय उत्तर द्यायचं? काही आवश्यकता नाही। एका माणसाला तुम्ही 100 शिव्या घालता, घाला। तुमच्या शिव्यांनी काही फरक पडत नाही। जे काम करायचंय ते काम करायचं आणि पुढे जायचं। बाकी आपल्याला त्यात पडायचं काही कारण नाही। कारण काय आहे, डोकं फिरत नाही आहे, डोकं थंड आहे। जे थंड डोकं मोदींचं आहे तेच थंड डोकं मनमोहनजींचं होतं। कारण कितीही आघात त्यांच्याच पक्षात अंतर्गत होत राहिले तरी त्यांचं कधी डोकं फिरलं नाही, त्यांना कधी संताप, गप्प होते, शेवटपर्यंत गप्प होते। आता सुद्धा टी व्हीवरती प्रत्येक धरणं धरताना मनमोहनजींना पाहिलं की त्यांच्या डोळ्यात दिसतं कुठलंही एक्सप्रेशन नाही, कोरे असतात बिचारे। काय करणार? पक्षाशी बांधलेले आहेत। भीष्माचार्यांची अवस्था आहे, अर्थस्य पुरुषो दासा, काय करतील बिचारे? जोडले गेलेत, अडकलेत। परंतु चांगुलपण जे आहे ते चांगुलपण आहे, ते टू द कोर तसंच शिल्लक आहे। वरवरचा व्यवहार, आता कुणाबरोबर आपण आहोत म्हणून त्यांनी इथे सांगितलं आहे की कुठल्याही स्थितीत, कालचा परवाचा पण विषय आहे आपला, की कुठल्याही स्थितीत विपरीत माणसाच्या सहवासात जाऊच नाही, त्याचा संग करूच नाही। म्हणाले इथे तेथ सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू।
आता या ठिकाणी जो उदासीन आहे, जो कुठल्याच बाजूनी आपलं मत देत नाही, तटस्थ आहे, आणि मित्र, हा माझा मित्र आहे, हा भावभेद विचित्रू, याच्यामधली विविधता, याच्यामधल्या छटा, की हा सुहृदय, हा मला अधिक प्रिय आहे, हा माझा शत्रू आहे, ह्याच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये पूर्णपणे विरोधाची भावना आहे. जो उदास आहे, ठीक आहे, असला काय नसला काय, माझ्याही मनात त्याच्याविषयी कोणती भावना नाही. आणि मित्रू, हा माझा मित्र आहे, हे माझे सगळे सोयरे संबंधी, हे सगळे मला जवळ असणारे आप्त आणि इष्ट, जेव्हा आप्त पण इष्ट आहेत तेव्हा ते सगळे माझ्या जवळचे आहेत. हा भावभेद विचित्रू कल्पू कैचा, तया बंधू कोण काह्याचा, द्वेषिया कवणू तयाचा, मीची विश्व ऐसा जयाचा, बोधू जाहला. त्यावेळी म्हणाले, कोण कुणाचा भाऊ आहे आणि कुणाचा द्वेष करावा, दोन्ही गोष्टी शिल्लक राहत नाही. मीच स्वतः विश्व बनून राहिलेलो आहे. आणि त्यामुळे हा मला बोध झाला, म्हणजे ज्याला हा बोध झाला, ज्याला हे ज्ञान झालं, तो कोणाला बंधू म्हणणार आणि कोणाला शत्रू म्हणणार. म्हणून माऊली एका ठिकाणी म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. भगवंताच्या बाबतीमध्ये हा माझा बंधू नाही, हा माझा मित्र नाही, आता कोणाचा द्वेष करू, मीच विश्व झालेलो आहे. आणि त्यामुळे मीच विश्व झालेलो असल्यामुळे ज्याचा ज्याचा मृत्यू भगवंतानी किंवा भगवान श्रीकृष्णांनी घडवून आणला, भागवतकारांनी पूतना वध म्हटलेलं नाही आहे, पूतना उद्धार म्हटलेलं आहे, कंसाचा उद्धार म्हटलेलं आहे, शिशुपाल उद्धार म्हटलेलं आहे. त्यांचा उद्धार केला. का केला? कारण कर्माचा विचार करता या कंसाला मोकळा सोडला असता तर ह्यांनी आणखीन पाप करत राहिला असता आणि हा पापाचा धनी झाला असता. ही पूतना आणखीन किती पोरांना मारती माहिती नाही, आणि ती सुद्धा अशाच प्रकारे पापाची धनी झाली असते. तिचा कर्माचा योग संपवून, तिचा जो काही दुष्ट का असेना, पण जो योग आहे तो योग संपवून भगवंतानी तिचा वध घडवून आणला. त्या वधाला त्यांनी वध म्हटलं नाही, उद्धार म्हटलं. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच, की भगवंताच्या स्पर्शाने ज्याला मृत्यू आला, तो शत्रू होता तरी तो तरुणच गेला. त्या पुतनेला सुद्धा चांगला लोक मिळाला, त्या कंसाला सुद्धा चांगला लोक मिळाला. कारण इतकी सगळी पाप केल्यानंतर जेव्हा भगवंताचा स्पर्श होतो, याचा अर्थ त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे तो जे काही वेडवाकडं वागला त्याचं त्याला शासन मिळालं, आणि त्याच वेळी त्यांच्या पूर्वकर्मातलं जे पुण्य आहे त्या पुण्याईमुळे भगवंताचा स्पर्श मिळाला, आणि त्या स्पर्शाने त्यांचं जीवनाचा उद्धार झाला. भगवंतानी तो कोणत्या पातळीवरचा केला? त्यांच्या कर्माप्रमाणे. भगवंत त्यांना सल्लुपता मुक्ती देईल, भगवंत त्यांना स्वरूपता मुक्ती देईल, माहीत नाही कुणाला कोणती मुक्ती देईल, पण त्याला काही काळ तरी त्याला चांगल्या सुखाचा भाग तो दाखवील, आणि मग त्याच्या कर्मानुरूप तो त्याचे पुन्हा जी फळं भोगायची आहेत ती फळं भोगेल. आणि म्हणून ते म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा जो व्यवहार केला तो त्याच्याप्रमाणे केला. त्या व्यक्तीचा जसा व्यवहार त्याप्रमाणे त्याच्याशी त्यांचा व्यवहार. आपल्या घरामध्ये आपली पत्नी आहे सत्यभामा, आपला सासरा आहे, आपल्याच घरामध्ये आपला मोठा भाऊ आहे, बलराम हैराण करतो आहे, तरीसुद्धा भगवंतानी बलरामाचा कधी अपमान केला नाही, त्यांनी कधी बलरामांना त्रास दिला नाही, त्यांनी बलरामाला तू दुर्योधनाला इतकी मोठी विद्या गदाविद्या शिकवू नको असं म्हटलं नाही. तुला काय करायचं आहे तू कर, तू स्वतंत्र आहेस, पण मला काय करायचं आहे त्याला मी पण स्वतंत्र आहे. शेवटच्या युद्धाच्या वेळी मला जे करायचं आहे ते मी करीन. आणि असं सगळंच चरित्र आहे भगवंताचं. सगळं चरित्र पाहिलं तर सगळ्यात शेवटी सुद्धा भगवंत म्हणतात, अरे तुम्ही सगळे नाममात्र आहात बाबा, तुम्हाला मी खेळवतोय. इथेही त्यांनी सांगितलं तसं की आता हा दुर्योधन मरणाच्या घटका मोजत बसलेला आहे. त्यावेळी सुद्धा जेव्हा तो अश्वत्थाम्याला सांगतो की अश्वत्थाम्या जा
अश्वत्थामा म्हणतो मीच देतो ना तुला एक चांगली युक्ती सांगतो. त्याप्रमाणे अश्वत्थाम्याने सांगितलं की दुर्योधना आता शेवटचा सूड उगवूया. हे सगळे त्या शिबिकेमध्ये युद्ध संपलं म्हणून जाऊन झोपलेले आहेत. आता रात्रीच्या वेळी त्यांच्यावरती आपण हल्ला करू आणि त्या सगळ्यांचा वध करू. तो आलेला आहे अश्वत्थामा तिथे ज्या शिबिकेत सगळे झोपलेत. भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांना सगळं ज्ञात आहे. त्यांनी तिथे त्या शिबिकेमध्ये आश्रय घेतलेले 5 पांडव आणि आपला सात्यकी, एवढ्या 5 आणि 1 ते 6 आणि स्वतः 1 7 एवढ्यांसकट बाहेर पडले. त्यांनी सांगितलं इथे थांबू नका. कुठे जाऊन थांबले? नदीच्या किनाऱ्यावर जाऊन थांबले. रात्र काढली आणि तेवढ्या वेळामध्ये सगळ्यांचा नाश झाला. त्या द्रौपदीचे सगळे पुत्र गेले. पण भगवंतानी राहू दे द्रौपदीला एकतरी मुलगा ठेवला नाही. भगवंताला जे संपवायचं होतं ते संपवलं. कठोर आहे पण आपल्या मनाशी उमगणे एवढं सत्य आहे की द्रौपदीनी तप केलं. तपानी वैतागून काय पाहिजे, पती 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 आपलं 5 वेळा म्हणाली. 5 पतींची ती पत्नी झाली. 5 पतींच्या पत्नीला पतिव्रता स्त्रियांच्या मध्ये मान धर्माने दिला. तिच्या ठिकाणी तिच्या सगळ्या व्यवहाराचा सन्मान केला. पण त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाने तिचा पुत्र जिवंत ठेवून त्याला राज्यावर बसवलं नाही. तिचा एकही पुत्र शिल्लक ठेवला नाही. राज्यावरती मात्र उत्तरेचा पुत्र, तिच्या पुत्रांचा वंश त्यांनी पुढे ठेवला नाही. जे घडलं ते घडलं. जे जिथे संपवायचं आहे ते तिथेच संपवलं पाहिजे. ते पुढे न्यायचं आहे का? नाही. हे समत्व आहे. म्हणजे आपल्याला समत्वाची गुळगुळीत व्याख्या नाही विचारात घ्यायची. भगवंतानी दाखवलंय की काय समत्व असतं आणि समत्व कसं आचरणात कठोर व्हावं लागतं त्याकरता. आणि भगवंताला इतकी प्रिय म्हणजे भगिनी, तिचा बंधू की जो एवढा श्रेष्ठ आहे, पण त्या द्रौपदीच्या ठिकाणी मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची दयामाया न ठेवता तिचा एकही पुत्र शिल्लक ठेवला. तिच्याबरोबर तिचं जीवन संपवून टाकलं. भगवंतानी बघितलं की नाही, कारण हिचा मान आहे ना, ही महाराणी आहे. हिचा पुत्र जर जिवंत राहिला तर हिचा पुत्र गादीवर बसेल. कोणती शुद्ध परंपरा राहिली? सिंहासनावर बसताना परंपरा शुद्ध पाहिजे. ती परंपरा शुद्ध आहे म्हणून परीक्षितेला मृत होता तरी जिवंत केला. हे समत्व आहे. त्याला जिवंत केला आणि हिचा मात्र एकही पुत्र सांभाळला नाही. मोठा विचार करण्यासारखी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे इथे ते म्हणतात की हा विश्वच झालाय, त्यामुळे याला हा बंधून हा दूरचा असं काहीच नाही आहे. जे कार्य करायचं आहे ते फक्त कर्तव्यनिष्ठेने. म्हणजे त्यांना शेवटी काय सांगायचंय की एक कर्मयोग श्रेष्ठ आहे की ज्याच्यामध्ये निष्काम भावानी फलाची अपेक्षा न ठेवता मनुष्यानी कर्म करत राहणं, बस, बाकी काही नाही. मग तयाची ये दिठी अधमोत्तम असे किरीटी, काय परेसाची या कसवटी वानिया कीजे. म्हणाले मग तयाची ये दिठी. आता असा जो आहे स्वतःला सगळ्या विश्वामध्ये पाहतोय, त्याच्या दृष्टीला अधम आणि उत्तम हा काही फरक आहे का? यात काहीच फरक नाही. अधमोत्तम असे किरीटी काय आहे? काय फरक आहे? काय परिसाची या कसवटी वानिया कीजे. आता परिसानी लोखंडाला स्पर्श करायचा आणि सोनं करायचं. आता त्या परिसाला हे लोखंड पाहिजे ते लोखंड पाहिजे, या जातीचं लोखंड आणलं तरच मी त्याचं सोनं करीन. परिसाचा स्पर्श झाला की सगळं सोनं आहे. तिथे तो आपली वगळ निगळ काही ठेवत नाही. म्हणून इथे काय काय परिसाची या कसवटी, काय कसवटी कसोटी, त्याच्या कसाला वानिया कीजे. काही वेगळं वेगळं आहे, काही भेद आहे नाही म्हणत. परिसाच्या स्पर्शाने सगळ्या लोखंडाचं सोनंच होणार आहे. ते जैशी निर्वाण वर्णूची करी, तैसी जयाची बुद्धी चराचरी, होय साम्याची उजरी निरंतर. ते म्हणजे परीस. तो परीस जसा कोणतीही वगळ निगळ करत नाही आणि सगळ्यांना सुवर्णाचं श्रेष्ठत्व
प्राप्त करून देतो. तैसी जयाची बुद्धी चराचरी, तशी ज्याची बुद्धी चराचराच्या विषयी आहे. म्हणजे त्याला जेव्हा वाटतं की कंसाचा हित कशात आहे, कंसाचा उद्धार कशात आहे, मृत्यूत आहे, तर तो त्याचा मृत्यू घडवी. त्याला जर असं वाटलं की याचा उद्धार कार्यशीलतेत आहे, त्याच्याकडनं कार्य करून घेईल. त्यांनी सांगितलं, उद्धवा चला, आम्ही जेव्हा आता निजधामाला जाऊ तेव्हा त्या बद्रिकाश्रमी जाऊन जेव्हा राहू तेव्हा तुम्ही तिथं राहायला या. कारण का, तर त्याच्याकडनं काहीतरी कार्य करायचं आहे. जो प्रयोजनशील आहे ते जे त्याचं प्रयोजन आहे त्या प्रयोजनाने ज्याला त्याला स्वीकारलं आहे, वाटलं म्हणून नाही स्वीकारलेला. त्यांना माहिती आहे की केव्हा काय करायचं आहे, भगवंत आहे तो. त्याला तो जे व्यवहार करतो तो चांगला आहे का वाईट आहे असं नाही, तो फक्त कल्याणकारी आहे. आणि म्हणून उपनिषदांच्या मध्ये कठोपनिषदाचा एक विषय आहे, जो विषय असा आहे की श्रेय का प्रेय, तुम्ही काय स्वीकारणार आहात. श्रेयस्कर आहे ते स्वीकारणार आहात का जे प्रिय आहे ते स्वीकारणार आहात. डायबिटीज झालेला आहे, खूप श्रीखंड आवडत आहे, पुरणाची पोळी आवडती आहे, खाणार आहात का. नाही, म्हणाले ते मला प्रिय आहे पण श्रेय नाही. आता अध्यात्मामध्ये काय आहे, अध्यात्मामध्ये श्रेय आणि प्रिय हे अंतरच ठेवायचं नाही. त्यांनी सांगितलं जे श्रेयस्कर आहे तेच प्रिय वाटलं पाहिजे. आम्हाला आवड कशाची निर्माण झाली पाहिजे, जे आमच्या हिताचं आहे, आवडीनेच ते खाल्लं पाहिजे. म्हणजे मला हे आवडतं पण काय करणार हो, आता सोसत नाही, नाही नाही, आता माझी आवडच ती आहे. फार मोठी गोष्ट आहे की जे एका क्षणी सोड म्हणून सांगितलं ते त्या क्षणी सोडता येणं आणि इंद्रियावरती इतकं नियंत्रण असणं ही साधी गोष्ट नाही. आपल्या व्यवहारात आपण आपल्या आसपासची माणसं बघतो की एकदा पथ्य सांगितलं की आयुष्यभर पथ्य न मोडणारी माणसं आहे. सांगितलं बस सांगितलं, हे नको ना, आता तो पदार्थ आमच्याकरता नाहीच आहे. अहो जीभ कधीतरी चव काय असते, चव काही नसते. कारण त्या लोकांच्या दृष्टीने चव बी काही भानगड नाही. जे हिताचं आहे तेच आम्हाला प्रिय आहे. हे जे आम्ही खातोय ते आम्ही आवडून खातो, आम्हाला काही त्रास नाही. हा जो स्वीकार आहे तो परमार्थ आहे, ते समत्व आहे की सगळ्याच्या ठिकाणी समभावानी पाहत राहणं आणि व्यवहार करत राहणं. हितकर काय आहे, आत्ता मुलाच्या शिव्या खाणं तेच हिताचं आहे. आता काय करणार, आत्ता मुलं आपल्याला मनाप्रमाणे वागत नाही. मुलाच्या हिताकरता काय आहे, आपण गप्प बसू. आपलं म्हातारपण आहे आणि पुढची पिढी जितक्या प्रमाणात आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे देत नाही, न देऊ दे. त्यांचं लक्ष न देणं हेच आपल्याला प्रिय आहे. काही नाही, आपल्या काही भानगडीत पडत नाही, ते त्यांच्या उद्योगात असतात, आपण आपल्यात असतो. आपलं मस्त चाललंय, आपलं स्वातंत्र्य काही कोणी बाधित करत नाही, संपलं. जे म्हणून श्रेयस्कर आहे ते आम्हाला प्रियच आहे. तसं केल्याशिवाय किंबहुना या अध्यात्माच्या प्रांतात प्रवेश नाही. आणि म्हणून ते सांगतात की मनामध्ये हे पाहिजे. म्हणून गीताकारांनी सुरुवातीला काही सांगितलं असेल तर हवं आणि नको सोडा. हवं नको सोडायला पहिल्यांदा सांगितलं की मला असं पाहिजे आणि मला असं नको नाही. मला काही पाहिजे आणि काही नको ही भाषाच नाही. जे जसं आहे तसं स्वीकारलंय आणि स्वीकारलं नाही आहे ते मी कल्याणाचं म्हणून आनंदाने माझ्या जीवनामध्ये आत्मसात केलं. दगदगत नाही, कंटाळत नाही, उद्वेगाने नाही, चालतच नाही म्हणून नाही, आता काय करावं, सोसा झालं संपवा कसं तरी नाही, खुशीनी स्वीकारलंय. आणि म्हणून गीता आम्हाला सांगते की ज्याची तैसी जयाची बुद्धी चराचरी. अशा प्रकारे जसं परिसाच्या ठिकाणी चांगलं करताना परिसाला कोणतीच वगळ निगळ जशी नाही आहे, तशीच ज्याची बुद्धी चराचराच्या ठिकाणी होय साम्याची उजरी निरंतर, त्याच्या ठिकाणी चराचरामध्ये सर्व ठिकाणचा साम्य भाव प्राप्त झाला. कुठेही तो वगळ निगळ, कुठेही कमी जास्त, कुठेही लहान मोठं तो मानत नाही.
जे ते विश्वालंकाराचे विसुरे, जरी आहाती आनाने आकारे, तरी घडले एकेची भांगारे परब्रह्मे. आता दृष्टांतांनी सांगतायत, शंकराचार्यांचा दृष्टांत अद्वैतामधला. सुवर्ण आणि अलंकार, जे ते विश्वालंकाराचे विसुर. विसुर म्हणजे समुदाय, विश्वाच्या अलंकाराचे समुदाय किंवा विश्वरूपी अलंकाराचे समुदाय. विश्वाचे अलंकार म्हणजे या विश्वामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या नामरूपात्मक जाती, ही सगळं आहे, वेगळं वेगळं आहे. सगळ्यांची नावं वेगळी आहेत. पशु आहेत, पक्षी आहेत, वृक्ष आहेत, वेली आहेत, डोंगर आहेत, दर्या आहेत, सगळं सगळं. 84 लक्ष योनी विविध नामरूपात आहेत. तसेच त्याला काय म्हटलंय, हे विश्वाचे अलंकार आहेत. हे अलंकार आहेत, हे विश्वच मुळी अलंकार स्वरूप आहे. जे ते विश्वालंकाराचे विसुर, ह्या अलंकाराचे जणू काही हे समुदायच आहे. एक गाय, त्या गायीत एक गाय दुसऱ्या गायीसारखी आहे का? ते काही छापाचे गणपती नाही आहेत. प्रत्येक गायीचे कान, तिचे डोळे, तिचे भाव, तिचे रंग, तिच्या शरीरावर 2 रंग असले काळा पांढरा, तरी सगळ्या गायींचा काळा पांढरा सारखा नाही, तांबडा पांढरा सारखा नाही. नुसती शुभ्र गाय पांढरी आहे तरी ती वेगळी आहे. अशा तऱ्हेने प्रत्येकामध्ये जी विविधता आहे, विश्वालंकाराचे समुदाय. गायी गोधन म्हटलं तर समुदाय, पशु म्हटलं तर समुदाय, पक्षी म्हटलं तर समुदाय, मानव समुदाय. इतकी माणसं दिसतात, साम्य दिसतं, पण प्रत्येक माणूस माणसापेक्षा वेगळा आहे. प्रत्येकापेक्षा प्रत्येक जण वेगळा आहे. जरी आहाती आनाने आकारे, जरी या विश्वामध्ये सगळे वेगवेगळ्या आकारांनी भरलेले आहेत, तरी घडले एकेची भांगारे परब्रह्मे. पण ते सगळे एकच वस्तू आहे त्याच्या मागे. कोण? परब्रह्म. परब्रह्माला काय रूप दिलंय? एकेची भांगारे, एका सोन्यापासून ते सगळे घडले. म्हणजे विश्वरूपी अलंकार. अलंकार कोण? तर वेगवेगळ्या नामारूपात असणारे सगळे जड आणि चेतन. ही जी सगळी रूपं आहेत विश्वाची, ती सगळी रूपं कशी आहेत? अगदी एकापेक्षा एक वेगळी आहेत. नुसतं माशांचा ॲक्वेरियम बघायला जातो आम्ही, तेव्हा एक मासा दुसऱ्या माशासारखा नसतो, एका माशाचा गुणधर्म दुसऱ्या माशासारखा नसतो. एकच आहे जाती, पण समुदाय कसे आहेत? वेगळे वेगळे. दागिने घडवायला बसलो, एकच भिगबाळी आहे, एकच पाटली आहे, एकच कानातल्याचा जोड आहे, पण त्या कानातल्याच्या जोडाची डिझाईन किती? लक्षावधी. प्रत्येक डिझाईन वेगळं आहे. प्रत्येक अलंकार एकच नावाचा अलंकार आहे, पण तो घडवण्याची पद्धत त्याही ठिकाणी वेगळी आहे. म्हणून समुदाय. मग लगेच सोनार विचारतो, पाटली कशी पाहिजे? नुसती बडवून पाहिजे, गोल पाहिजे, ठशाची पाहिजे, मशीनची पाहिजे, कशाची पाहिजे? करा. ह्या प्रत्येकामध्ये जी विविधता आहे, ती विविधता ते म्हणतात कशाची आहे? म्हणाले तो जाणतो की हे बघायला वरचं वेगळं वेगळं आहे, पण आत काय आहे? भांगार म्हणजे सोनं. भांगारे एका सोन्याचं बनलेलं आहे. ते सोनं म्हणजे कोण? परब्रह्म. म्हणजे एका परब्रह्माने हे विश्व निर्माण केलं आहे. या विश्वामध्ये हे विश्व म्हणजे काय आहे? त्याचे अलंकार आहेत. अलंकार रूप सोन्याचे अलंकार, भिन्न भिन्न अलंकार घडवले. म्हणून सोन्याचं सोने पण नष्ट होतं का? सोनं जसं आहे तसंच राहतं. सोन्याला काही बाधा येत नाही. नाहीतर आता सोन्याच्या बांगड्या केल्या, 10 वर्ष झाली, कंटाळा आला, आता बदलायच्या आहेत. गेलो आम्ही सोनाराकडे, त्यांना म्हटलं अहो आम्हाला या बांगड्या बदलून दुसऱ्या करायच्यात. तर सोनार म्हणतो 10 किती वर्ष वापरलं? 10 वर्ष. आता हे काही सोनं राहिलं नाही, आता द्या टाकून, दुसरं सोनं घ्या. असं होत नाही. तो म्हणतो ठीक आहे, सोनं गाळा, काय तुम्हाला करायचं आहे, आपण दागिना घडवू. म्हणजे एक परब्रह्म जे सोनं आहे, त्या एका परब्रह्मापासून हे सगळं विश्व जणू काही नटलं आहे. त्या सोन्याच्या अलंकाराने जसं नटावं तसं नटलं आहे. पण हा ज्ञानी पुरुष जाणतो, हे सगळं जरी वेगळं वेगळं दिसत असलं तरी हे सगळं एकच आहे, याच्यामध्ये काही भेद नाही. आता ते म्हणतात ऐसे जाणणे जे बरवे,
ते फावले तया आघवे, म्हणून आहाच वहाचे न झकवे, येथे आकार चित्रे. ऐसे जाणणे, अशा प्रकारचं उत्तम ज्ञान. ऐसे जाणणे म्हणजे अशा प्रकारे जाणणे म्हणजे ज्ञान, जे बरवे म्हणजे उत्तम. अशा प्रकारचं जे उत्तम ज्ञान आहे, श्रेष्ठ ज्ञान आहे, ते फावले तया आघवे, ते त्याला सर्व प्राप्त झाले, सगळ्या बाजूने त्याला पक्क कळलेलं आहे. असं नुसतं प्रवचनकार तासभर बडबड करतो तसं नाही आहे, ते त्याच्या अनुभवाचा विषय आहे. कारण हा या पुस्तकातलं त्या पुस्तकातलं काहीतरी बोलत असतो. ते म्हणाले असं नाही आहे, म्हणाले ते त्याला पूर्णपणे आत्मसात झालेलं आहे. म्हणून आहाच वहाचे न झकवे, झकवे फसवणं. आहाचे वहाचे म्हणजे हे वरवरचं काहीतरी, इकडचं तिकडचं काहीतरी पाहिलं, न फसवे न झकवे, येथे येणे आकार चित्रे. इथे वेगवेगळे आकार दिसले, इथे वेगवेगळे जीव दिसले, इथे वेगवेगळे जाती दिसल्या, म्हणून हा काही फसत नाही. हा कसा परमेश्वर असेल हो, काय कुरूप आहे, काय हो हा कसा परमेश्वर असेल, कसली ही जात आहे, काय हे तो गेंडा आहे, बघवत नाही हो. काय किती प्राणी असे कुरूप आहेत की जे प्राणी पाहवत नाहीत, भगवंतांनी निर्माण केलेत, पण तो म्हणतो तो कुरूप नाहीच आहे. आणि म्हणून भगवंतांनी सगळ्याचं प्रतीक म्हणून त्या विठोबानी जो काळा रंग घेतला आहे आणि जे रूप घेतलं आहे, पण तो काळ्या रंगातला विठोबा सगळ्यांना सुंदर दिसतो. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणाले त्याचं रूप पाहूनच मन भरलं. आता त्या रूपाच्या ठिकाणी खरं म्हणजे आता तर तो वज्रलेप केला तरी सुद्धा त्या दगडाचा सगळा खाबडखुबडपणा गेलेला नाही, पण तरीसुद्धा भक्ताला तो सुंदर दिसतोय. तसं त्यांनी त्यातलं विठ्ठलत्व ओळखलेलं आहे. आणि म्हणून वरच्या रूपाला पाय झिजले, वरच्या रूपाला तोंडावरती पुष्कळ वर खाली चढउतार आले, म्हणून विठ्ठलाचं रूप कमी होत नाही भक्ताच्या ठिकाणी. तो त्याच ओढीने ते रूप पाहतो. आणि म्हणून ते म्हणतात येणे आकार चित्रे, त्या चित्राचा आकार, त्या वस्तूचा आकार हा त्या वस्तूला त्याच्यावरचं प्रेम किंवा ममत्व करायला भाग पाडत नाही. तसं जसं माता आहे, तिचं मूल कितीही वाईट असो, गतिमंद असो, मतिमंद असो, पूर्णपणे विकलांग असो, पण त्या मातेचं त्या बालकावरचं प्रेम कमी होत नाही. कारण काय आहे, माता पुत्र यांचा संबंध जो आहे तो त्या मातृत्वात आहे. आणि ते जे मातृत्व आहे ते कधीच बदलत नाही. आई देखणी आहे म्हणून मुलाला आई आवडते, आई कुरूप आहे म्हणून मुलाला आई आवडत नाही, असं कधीच होत नाही. त्याची आई आई आहे आणि आईचं मूल मूल आहे. कारण काय, त्यातला जो सत्य भाव आहे, जो शाश्वत भाव आहे, तो मातृत्व आहे. ते जे मातृत्वाचं प्रेम आहे ते दोन्ही बाजूनी तसंच आहे आणि तेच आहे फक्त, आणि ते सिद्ध आहे. आणि म्हणून वरवरच्या गोष्टींनी त्यात काही पालट पडत नाही. घापे पटा माझी दृष्टी, दिसे तंतूची सैंध सृष्टी, परी तो एक वाचुनी गोठी दुजी नाही. म्हणाले आम्ही जरा लक्ष घालून जर आम्ही पट म्हणजे वस्त्र विणलेलं, त्या पटामध्ये जर दृष्टी घातली, हे जरा लक्ष देऊन आम्ही पाहिलं, दिसे तंतूची सैंध सृष्टी. सैंध म्हणजे जिकडे तिकडे, सर्वत्र सर्वत्र काय दिसतं, सृष्टी कशाची दिसते, तंतूंची. सगळीकडे तंतू दिसतात. आपण टी व्हीवरच्या जाहिराती बघतो, सगळ्या डिटर्जंटच्या जाहिरातीमध्ये प्रत्येक कापडाच्या तंतूंची तो पटच दाखवलेला असतो की बघा या पटावरती आमचं डिटर्जंट पडलं की कसं होतं, दुसरं पडलं की कसं होतं, या आमच्या डिटर्जंटनी धुतलं जातं. ती तंतूची सृष्टी आम्हाला अधिक व्यापक करून मॅग्निफाय करून दाखवलेली आहे. तसं ते म्हणतात की आम्ही अगदी आत पाहिलं तर आमच्या लक्षात येतं की अहो वस्त्र म्हणजे काय, काही नाही आहे. जिकडे पाहावं तिकडे नुसते तंतूच आहेत, तंतूशिवाय दुसरं काही नाही. परी तो एक वाचूनी गोठी दुजी नाही. त्या एका तंतूशिवाय वस्त्र म्हणजे दुसरी गोष्ट नाही. जसा अलंकार आहे तो इतका कलाकुसरीचा बनवला आहे. आपल्याला माहिती आहे जगभरातल्या जाहिराती येत असतात, सोन्याची बनवलेली वस्त्र असतात तारेपासूनची, आणि त्या वस्त्रांच्या केवढ्या किमती, आणि त्या शोरूम्समध्ये ती वस्त्र लटकवलेली आपल्याला आपल्या टी व्हीवरून दाखवतात.
आता ते सगळं किती जरी बारीक जाळी काम केलेलं असलं तरी सुद्धा ते वस्त्र म्हणजे काही तंतू नाही आहे, शेवटी कुठंही बारकाव्याने पाहिलं तरी तो सोन्याचा कणच आहे, त्यातलं सोने पण जात नाही. तसं कापसाचं वस्त्र आहे, त्याच्यातलं तंतू पण कसं जाईल? त्या तंतूला काहीही केलं किंवा त्याच्याकरता कितीही त्याला, आता आपण पाहिली तर पैठण्या घ्या, भारीच्या साड्या घ्या, 3 लाखाची साडी, 5 लाखाची साडी, 7 लाखाची साडी, ते पैठणी विणायला बसतानाच विणकरच विचारतात कशी पैठणी पाहिजे. जरीची तार सोन्याची जितकी बारीक काढा आणि ती जितकी त्या जरी ह्याच्याबरोबर वापरा, रेशमाबरोबर, तितकी किंमत वाढत जाते. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा तो म्हणतो की अहो, ही पैठणी विणायला नुसत्या सोन्याची विणली तर अंगावरती घालायला अलंकार आहे, आणि ती परिधान करायची आहे म्हटलं तर तिला तिचं तंतू पाहिजे, तिला तिचा धागा पाहिजे, आणि धाग्याने ताण्या बाण्यात विणलं पाहिजे, त्याच्याशिवाय होणारच नाही. तो ताणाबाणा असल्याशिवाय ते विणलंच जाणार नाही. उभं आणि आडवं वस्त्र विणायचं तर म्हणाले ते उभे आडवे त्या पटाला धागे असावेच लागतात, त्याच्याशिवाय ते वस्त्र विणलंच जात नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की एका वाचुनी गोठी दुजी नाही, ऐसेनी प्रतीती हे गवसे, ऐसा अनुभव जयाते असे. ह्या अशा प्रकारचा अनुभव किंवा अशा प्रकारचा प्रचिती ज्याला प्राप्त झाली आहे, अशा प्रकारचा ज्याला अनुभव आहे, तोची समबुद्धी हे अनारीसे नव्हे जाणा. त्यालाच समबुद्धी समज म्हणाले, अन्यथा तसं होत नाही. म्हणजे जो जगामध्ये आपण अनेक वेळा ती कथा बोललोही असू, शंकराचार्यांच्या चरित्रामधलं आहे की शंकराचार्य रोज एका गल्लीमध्ये भिक्षेला जायचे. एके दिवशी कलालाच्या गल्लीमध्ये गेले. त्याच्या गल्लीमध्ये गेल्यानंतर तिथे काय दारू गाळण्याचा धंदा आहे. तिथे गेल्यानंतर पहिला त्या कटोऱ्यामध्ये ती दारू आली. सगळे शिष्य म्हटलं बरं काम आहे, या ठिकाणी आज दीक्षा बरी मिळाली आपल्याला, भिक्षा जी मिळाली इथे तर ही चांगली मिळाली आहे. म्हणाले उद्या आज आचार्यांनी दारू घेतली आहे, जी भिक्षा मिळाली आहे ती प्यायलेत आचार्य. तर आता ते शेवटी शंकराचार्य आहेत, तर ते त्यांना वाटलं चला असं उद्याही ह्या गल्लीत गेलो तर बरंच आहे. दुसऱ्या दिवशी दुसरी गल्ली आली. त्या गल्लीमध्ये फक्त काचेचा रस केला जात होता आणि काचेची भांडी घडत होती. तर शंकराचार्यांना ते म्हणाले आम्ही काय भिक्षा घालावी आपल्याला? ते म्हणाले आपण जे करता ते म्हणाले काचेचा रस आहे, चालेल म्हणाले. त्या काचेचा रस त्यांच्या कटोऱ्यामध्ये ओतला आणि तो काचेचा रस शंकराचार्य प्यायले. आता मागे शिष्य उरले कशाला आपल्या कटोऱ्यात भिक्षा घ्यायला? सगळे आपल्या 10 मार्गांनी पळून निघून गेले. सांगण्याचा हेतू असा आहे की हे कोण समबुद्धी? हे नाही समबुद्धी. शंकराचार्यांनी दाखवून दिलं की दारू जशी पिताना काही वाटत नाही किंवा त्याचा काही परिणाम जसा होत नाही, तसा काच गिळली, काचेचा रस गिळला तरीही त्याचा परिणाम काही पोटावर होत नाही. सगळं पचवण्याचं सामर्थ्य आहे. अशी जी श्रेष्ठता आहे ती श्रेष्ठता त्यांनी सांगितले हे अनारीसे नव्हे जाणं. म्हणाले हे असं असेल तर त्याला समबुद्धी आणि योगी समजा, अन्यथा नाही. अनारीसे म्हणजे अन्यथा, अनारीसे नव्हे जाणं, अन्यथा नाही. जयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीसी ठावो. ज्याला म्हणाले तीर्थांचा राजा म्हणावं असा हा योगी आहे की त्याचं संबोधन काय द्यावं, त्याचं वर्णन काय करावं. हा तीर्थराज आहे असं म्हणावं. ज्याचं नाव तीर्थरावो तो पुरुष तीर्थराज आहे. दर्शने प्रशस्तीसी ठावो, ज्याचं दर्शनच केवळ महिमा गाण्याकरता योग्य आहे. नंतर जयाचेनी संगे ब्रह्मभावो भ्रांतासी, ज्याच्या सहवासामध्ये भ्रांत पुरुषाला सुद्धा ब्रह्मभाव प्राप्त होतो. भ्रमलेला आहे आमच्यासारखा, पण त्यांच्या सहवासात गेला की त्या सहवासामध्ये सुद्धा त्याचं अंतःकरण त्यावेळी उत्तम राहतं. आपण बघा खरे खरे साधू सत्पुरुष त्यांच्या सहवासात गेलो की त्यांच्या प्रसन्नतेचा इतका प्रभाव असतो की त्या प्रभावात असेपर्यंत काय जग किस गली का नाम आहे, कसली चीज आहे, भुक्कड आहे. आपण आपल्या ठिकाणी अगदी एकदम सुदृढ आहोत, आपल्याला कशाचं भय नाही.
त्यांना सोडून घरी आलो की पाय दुखले, हात दुखले, कंबर दुखली, डोकं दुखलं, सगळं सुरू होतं. पण तिथे त्यांचं जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्यात, त्या प्रभावामध्ये आपल्याला कळतं की काय महात्म्य आहे. कारण श्रेष्ठ सत्पुरुष जेव्हा प्रवचन करतात, कीर्तन करतात, दर्शन देतात, उत्सव महोत्सवात सामील होतात, यज्ञयागाती कर्म करतात, त्या प्रत्येक कर्मात एक सामर्थ्य उत्पन्न झालेलं असतं. आणि त्या स्थानाचं महात्म्य, त्या स्थानाचं वैशिष्ट्य इतकं निर्माण होतं की तिथे जाऊन आम्ही काहीतरी घेऊन येतो, आम्हाला काही मिळतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तीर्थ कुठलं, स्वतः तो सत्पुरुष हा तीर्थराज आहे म्हणाले. सर्व तीर्थातलं श्रेष्ठ तीर्थ आहे, ज्याचं दर्शन घ्यावं. दर्शने प्रशस्तीसी ठावो, ज्याच्या दर्शनाने, केवळ दर्शनाने सुद्धा म्हणाले आपल्याला फक्त महिमा गावा एवढंच आपल्याला बघायला मिळतं, इतकं श्रेष्ठत्व आहे. जयाचेनी संगे ब्रह्मभावो भ्रांतासी, आपल्यासारख्या भ्रांताला सुद्धा क्षणभर एक उत्कटता येते अंतःकरणाला. त्यानं बघितल्यानंतर त्या सत्पुरुषाला सोडून जायचं म्हटलं तरी आपल्या डोळ्यात पाणी येतं. अरे आता ह्या सत्पुरुषाचं दर्शन कधी घडेल, केवढी मोठी विभूती आहे आज आपल्याला बघायला मिळाली, काय माहिती पुन्हा आपलं भाग्य केव्हा बघायला मिळेल. म्हणाले ही उत्कटता एरवी आम्हाला बाहेर येत नाही. एरवी कुणी जरा धक्का मारला लगेच राग आला, कुणी काही बोललं लगेच आम्ही उलटं उत्तर दिलं. आम्हाला हे पटत नाही, ते पटत नाही, आणि तिथे आमच्या अंतःकरणातलं सगळं सुटून जातं आणि आम्ही त्याच्याशी एकरूप होतो. आता त्यांनी सांगितलं की जयाचेनी बोले धर्मूजिये, तो जे बोलेल त्याच्यातून धर्माला जागृती मिळते, धर्म त्याच्यामुळे उत्कर्षाला येतो, धर्म त्याच्यामुळे जगतो. दिठी महासिद्धी तेविये, त्यांची दृष्टी जिथे पडते तिथे श्रेष्ठ अशा महान सिद्धी उत्पन्न होतात. देखे स्वर्ग सुखादी ये खेळू जयांचा, आणि स्वर्गाधिक जी सुख आहेत तो तर त्यांच्या डाव्या हाताचा मळ आहे, तो त्यांचा खेळ आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुख किती देतील, किती देतील, आम्हीच ते पचवू शकणार नाही. इतकं त्यांची कृपादृष्टी जर आमच्यावर पडली तर आमचं जीवन उद्धरून जाईल. म्हणाले विपाये जरी आठवले चित्ता, अगदी सहज काही कारण नसताना जरी आम्हाला त्यांचं स्मरण झालं, सहज काही बोलता बोलता काही संदर्भात आठवले चित्ता, तरी दे आपुली योग्यता. या श्रेष्ठ पुरुषांची विशेषता अशी आहे की ते त्याला आपली योग्यता देतात. म्हणतात बाबा रे तुझ्या अंतःकरणामध्ये एक क्षण, माऊलींनी पण म्हटलंय, पुढच्या अध्यायात पुढे आपल्याला येईलच, या 8 पहारा माझारी मोटके निमिष तरी देत जाईगा. एक निमेष बस, एक क्षण दे, नेमका, केवळ सात्विक, सगळं सोडून, तुला सुद्धा विसरून, तुझा स्वतःचं अस्तित्व विसरून एक क्षणभर माझा हो, बस झालं म्हणा. आता इथे ते म्हणतात की दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आथी. म्हणून म्हणाले कशा करता हा विषय का आला, ही शेवटची ओवी का घेतली, कारण ह्याचं स्पष्टीकरण त्यांनी पुढच्या श्लोकात केलेलं आहे. म्हणाले भगवंतानी हे एवढे त्याची लक्षणं सांगणारे श्लोक का लिहिले, त्याच्या लक्षण, आणि काय सांगितलं पुन्हा, ही सगळी साधू लक्षणं आहेत. म्हणाले ह्या साधू लक्षणांचं त्यांना स्मरण करण्याचं, या सगळ्या साधू लक्षणांवर विवेचन करण्याचं काय एवढं भगवंताला काम पडलं होतं. म्हणाले एवढ्याच करता की त्या लक्षणांचं नुसतं स्मरण जरी केलं तरी सुद्धा लाभ आहे. त्यामुळे हा गीता वाचणारा, गीतेचं पठण करणारा, गीतेचं स्मरण करणारा, अभ्यास करणारा, चिंतन करणारा, त्यांनी या श्लोकांचं स्मरण केलं तर त्याचा उद्धारच आहे. त्यांनी या श्लोकांचं चिंतन केलं तर त्याचं जीवन पालटणारच आहे, त्याची वृत्ती पालटणारच आहे. आणि म्हणून म्हणाले केवळ जिथे लाभच लाभ आहे, केवळ जिथे आम्हाला सगळा संतोषच संतोष आहे, जिथे केवळ आम्हाला वर घेऊन जाण्याचाच मार्ग आहे, अशी जी जागा आहे, माऊली म्हणतात ती या सत्पुरुषांची लक्षण आहे. माऊली म्हणतात त्या लक्षणांचं स्मरण आहे. त्या स्मरणातून आम्ही कुठच्या कुठे उद्धरून जाऊ हो. म्हणून ते पुन्हा सांगतात की अहो म्हणाले विपाये जरी आठवले चित्ता,
सहज जरी जाता जाता जरी त्यांचं स्मरण झालं तरी दे आपुली योग्यता. ते त्यांची योग्यता आम्हाला, फक्त आमचं अंतःकरण तितकं शुद्ध झालं पाहिजे. या सबंध गीतेला एका गोष्टीचं वावड आहे, ते म्हणजे कल्पना. आणि त्यामुळे कल्पनारहित, संकल्पविरहित जो भाव आमच्याकडे आहे, तो भाव घेऊन जर आम्ही गीतेत कुठेही डोकावलं तरी माऊली म्हणते कल्याणच आहे. कुठलाही संकल्प नको, विकल्प नको, संशय नको, अंतःकरणामध्ये कुठली कल्पना नको, काही नको. जे आहे त्याला जाऊन फक्त भेडायचं आहे. म्हणाले म्हणून योगी युंजित सततम आत्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. म्हणाले ह्या ठिकाणी आता त्या योग्याचं पुन्हा स्वरूप जसं सांगितलं आहे तसं ह्या ठिकाणी आता हळूहळू साधना कशी करायची आहे त्या दिशेने आपल्याला ते पुढे नेत आहे. हा योगी कसा असतो तर हा योगी युंजित सततम आत्मानम, हा जोडलेला आहे. कशाशी जोडलेला आहे? आपल्या अंतःकरणापासून परमेश्वराशी जोडला. रहस्य स्थिता, तो त्या स्थितीमध्ये राहतो, परमात्मा भावामध्ये राहतो, सतत राहतो. त्याच्या ठिकाणी अन्य विकल्प विचार नसतो. एकाकी कुठे राहतो? एकांतात राहतो. यत चित्तात्मा, कसा राहतो? चित्ताचं नियमन करून राहतो. निराशीर परिग्रह, हा म्हणाले अपरिग्रही आहे, कारण उदासीन आहे, निराशी, कशाच्याच विषयी इच्छा नाही, आकांक्षा नाही. ज्यांनी आशा आकांक्षा सोडून दिलेली आहे आणि ज्यांनी अखंड चित्तामध्ये परमेश्वराचं स्मरणच स्वीकारलेलं आहे आणि सतत तो त्या स्मरणामध्ये जेव्हा राहतो तेव्हा तो कसा असतो? एकांतात असतो. तो राहतो पण एकांतात. त्याला एकांतात राहायला आवडतं. त्या सगळ्याचं उहापोहा आपण उद्या करूया. यत चित्तात्मा, जो चित्ताचं नियमन करून राहतो. निराशीर परिग्रह, तो निराशी आहे आणि अपरिग्रही आहे, त्याला कशाचीच आवश्यकता नाही. त्यामुळे तो इथं राहिला काय आणि कुठे जंगलात जाऊन राहिला काय? तो एकटा राहिला काय? तो म्हणतो एकटा राहावा आणि परमार्थ करावा. आपलं एक स्थान निवडावं आणि परमार्थ करावा. आपल्या स्थानावर परमार्थ करावा. कारण काय? कारण त्या स्थानाला सुद्धा काही सामर्थ्य आहे, त्या स्थानाला सुद्धा काही पावित्र्य आहे, त्या स्थानाला सुद्धा काही संस्कार आहे. आणि त्यामुळे हा जिथे जाऊन राहील तिथे त्या गुहेत, हा जिथे जाऊन राहील तिथे त्या स्थानावरती, हा सातत्याने त्याच विचारात. म्हणून आपल्या घरात सुद्धा आपण एक वेगळं देवघर ठेवतो, कारण त्या देवघरामध्ये केवळ ते संस्कार की ज्याच्यामुळे तिथे जाऊन बसलं की आपण त्याच विचारात राहतो, त्याचाच प्रभाव आहे. एका अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केले, त्यांनी शिबिरं घेतली. ती शिबिरं घेतली, त्यात त्यांनी 2 प्रसंग त्याच्यामध्ये नोंद केली आहे. तो म्हणाला एका ठिकाणी मी शिबिर घेतलं, त्या शिबिराकरता लोकांना नेलं आणि त्या लोकांना जे काय मला माझा विषय समजावून सांगायचा होता मानसशास्त्राचा, तो समजावून सांगितला. तो समजावून झाल्यानंतर मी लोकांना विचारलं की तुम्हाला कसं वाटलं, आवडलं का, मी काय सांगितलं ते आपण म्हणजे त्याची प्रतिक्रिया म्हणून मला काय सांगाल? तर त्या लोकांनी सांगितलं तुम्ही जो विषय आमच्या पुढे मांडला तो फार अवघड होता हो म्हणाले. तो तुम्ही 2 तास 3 तास सगळा दिवस आम्हाला समजावत राहिलात. आम्हाला तो विषय ऐकून सगळं डोक्याला जड झालं आणि आम्हाला असं वाटलं की आता ह्याच्यावरती जर दारूचा एक पेग घेतला तर बरं होईल, म्हणजे जरा डोकं शांत होईल. त्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी म्हटलं की म्हणाले मी दुसरीकडे मुद्दाम प्रयोग केला. त्या जागेच्या विषयी मी विचारलं की ही जागा कोणती आहे, कशी आहे? तर त्यांनी सांगितलं की ह्या स्थानावरती पूर्वी क्लब होता आणि तो क्लब गुत्ता, म्हणजे थोडक्यात दारूचा गुत्ता होता की ज्याच्यावरती आता ही सगळी इमारत उभी राहिली. मग म्हणाले मी योजून ज्या ठिकाणी अधिक चांगलं स्थान आहे त्या स्थानावरती जाऊन मी एक शिबिर घेतलं
आणि ते जे शिबिर आहे ते झाल्यावर लोकांना विचारलं, तुम्हाला कसं वाटलं, तुमची प्रतिक्रिया द्या. तर लोकांनी सांगितलं, एवढं 2 तास 4 तास 6 तास तुम्ही आपले एकापेक्षा एक अवघड विषय आमच्या पुढे मांडत राहिलात, आम्ही ते ऐकत राहिलो. परंतु म्हणाले, ह्या सगळ्या जड विषयामधून जरा डोकं हलकं करायला आम्हाला असं वाटतं की कुठेतरी बसून एक 15 मिनिटं निवांत ध्यान करावं, बसावं डोळे मिटून आणि ईश्वराचं चिंतन करावं. तो मनुष्य सांगतो की दीर्घ कालपर्यंत आपल्या स्थानावरती, ज्या स्थानावरती आपण राहतो, बसतो, उठतो, त्याच्यावरती त्याचे संस्कार घडत असतात आणि ते संस्कारही दीर्घकाल राहतात. आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये वेडेवाकडे संस्कार होऊ नयेत. आपला जो एक आग्रह आहे ना, पण आता घराघरातून त्याच्या बाहेर पडता येत नाही. ते क्राईम पेट्रोल, CID, आहट अशा सिरियल्सच्या बरोबर जेवणं होतात. आता काय करावं की लोक जेवताना ऐकत बसतात. हे जे सगळे ते अन्नाचे संस्कार, अन्नावर संस्कार, मनावर संस्कार, हे सगळे संस्कार मनुष्याला बदलवत नेतात. आपल्या घराला सुद्धा त्याचं पावित्र्य सुद्धा खरं म्हणजे कमी करतात. कारण या सगळ्या विचारांचे परिणाम होतच असतात. त्यामुळे निदान एक खोली, निदान एक देवघर, निदान एक स्थान तरी आपण पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करावा. पण आजच्या इतक्या धकाधकीच्या जीवनात, जागेच्या अडचणीमध्ये एक वेगळं देवघर काढायला जागा आहे कुठे? त्या बिचाऱ्या देवाला सुद्धा आकाशी टांगावं लागतं, कारण त्याला खाली सुद्धा ठेवायला जागा नाही, कारण ती जागा अडते तेवढी, ती सगळी जागा वापरायला मिळायला हवी असते. त्यामुळे काय पर्याय करावेत, त्याच्याही करता काय करावं, त्या सगळ्याचा विचार आपण उद्याला करूया. पण त्यांनी सांगितलं, योग्यांनी एका जागेवर जाऊन एकांतात बसून एकट्याने आपली उपासना करावी. एकट्याच्या उपासनेचे लाभ काय आणि सामुदायिक उपासनेचे लाभ काय, असा सगळाच विषय त्याच्यामध्ये आहे. उद्या आपण बघू.